अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली. यानंतर त्याने लक्षद्वीप ट्रिपचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी देशवासियांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. मात्र यादरम्यान मालदीवच्या काही नेत्यांच्या कमेंटमुळे मालदीव आणि लक्षद्वीपबाबत वाद वाढला. एकीकडे बॉयकॉट मालदीव सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. दुसरीकडे लोक लक्षद्वीपचे फोटो शेअर करू लागले आणि त्याच्या सौंदर्य आणि भव्यतेची प्रशंसा करू लागले. वादामुळे भारतीय सत्ता मालदीवचा दौरा रद्द करत आहेत. मात्र या सगळ्यामध्ये मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसणार आहे, कारण या वादामुळे लोक मालदीवच्या सहली रद्द करत आहेत. अशा परिस्थितीत लोक मालदीवऐवजी लक्षद्वीपला जाण्यास प्राधान्य देत आहेत. मालदीवसाठी आतापर्यंत 10,500 हॉटेल बुकिंग आणि 5,520 फ्लाईट तिकिटे रद्द. टाइम्स अल्जेब्राने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार मालदीवच्या मंत्र्यांनी पीएम मोदी आणि भारताविरोधात अपमानास्पद विधाने केल्यानंतर भारतीयांनी आतापर्यंत 10,500 हॉटेल बुकिंग आणि मालदीवसाठी 5,520 फ्लाईट तिकिटे मालदीव फ्लाईट तिकिटे रद्द केली आहेत. मालदीवच्या पर्यटनावर खोलवर परिणाम होणार आहे. सोशल मीडियावरही लोक मालदीवच्या या वक्तव्यानंतर प्रवास रद्द करण्याच्या पोस्ट सातत्याने शेअर करत आहेत. त्यामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे. याचे कारण सर्वाधिक पर्यटक भारतातून मालदीवमध्ये येतात. भारतीय पर्यटकांनी मालदीवमध्ये जाणे बंद केल्यास मालदीवच्या पर्यटनावर त्याचा खोल परिणाम होईल. 2023 मध्ये 2.03 लाखांहून अधिक भारतीय मालदीवला भेट देणार आहेत. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये 2.03 लाखांहून अधिक भारतीयांनी देशाला भेट दिली. 2022 मध्ये ही संख्या 2.4 लाखांहून अधिक होती आणि 2021 मध्ये 2.11 लाखांहून अधिक भारतीयांनी मालदीवला भेट दिली. मात्र 3 मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर आता मालदीव सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे. इजीमायट्रिपने मालदीवसाठी सर्व फ्लाईट बुकिंगवर बंदी घातली आहे. इतकेच नाही तर ऑनलाईन ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्म इजीमायट्रिपनेही या वादानंतर कठोर भूमिका घेतली आहे. भारत-मालदीव वादाच्या दरम्यान इजीमायट्रिपने सोमवारी सांगितले की त्यांच्या वेबसाईटने भारतासोबत एकता दाखवण्यासाठी मालदीवच्या सर्व फ्लाईट बुकिंगवर बंदी घातली आहे. पंतप्रधानांच्या भेटीनंतर लक्षद्वीप हे भारतीयांचे आवडते ठिकाण बनले आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्यानंतर पीएम मोदी लक्षद्वीप भेट. लक्षद्वीप हे भारतीयांचे आवडते ठिकाण म्हणून उदयास आले आहे. मेकमायट्रिपने सोमवारी सांगितले की पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यानंतर त्यांच्या प्लॅटफॉर्मवर लक्षद्वीपबद्दलच्या शोधांमध्ये 3,400% वाढ झाली आहे.